एक भुयारी प्रवास भाग 32. शैवाक, आज तुला एक गोष्ट लक्षात आली का? तुझा विश्वास कमी पडतोय. खरंच हा मंत्र काम करेल काय? ही तुझ्या मनात आलेली शंका आज तुला हा मंत्र सफल होऊ देत नाही. निशंकपणे जेव्हा तू हा मंत्र उच्चारून अदृश्य व्हायची इच्छा व्यक्त करशील ना, तर त्याची अनुभूती तुला तत्काळ येईल. गुरुवर्य जेव्हा बोलले तेव्हा शैवाकला जाणीव झाली, आपल्या मनात आलेला किंचितसा संशय आपल्याला आज मंत्राचं सामर्थ्य उपयोगी पडू देत नाही. त्याने गुरुवर्यांना सरळ नमस्कार केला. मी तुमच्यावरच हा अविश्वास दाखवला आहे. जेव्हा सुशीला आणि विजय म्हणाले की निशंक होऊन मंत्रपठण केला, तेव्हाच त्यांचा तुमच्याविषयीचा दृढ विश्वास दिसून आला. आज सर्वात जास्त जर कष्ट तुम्ही कोणासाठी घेतला असेल तर तो मी आहे. आणि जो विश्वास माझा असायला पाहिजे तो कमी पडला. मला माफ करा गुरुवर्य. मी पुन्हा कधी शंका घेणार नाही. ह्या गोष्टीतून मला एक चांगला धडा मिळाला आहे. मला माफ कराल ना गुरुवर्य? शैवाकने भरल्या डोळ्यांनी गुरुवर्यांकडे पाहिलं. अरे, मी माफ करणारा कोण? तुझा संशय बाजूला झाला की तुला तत्काळ प्रचिती येईल. मी तुला माफ करण्याची गरज नाही, गुरुवर्य शांतपणे म्हणाले. त्यांच्या बोलण्यात कुठेही द्वेष किंवा मत्सर दिसत नव्हता. गुरुवर्यांनी त्याला अतिशय नम्रपणे व चांगल्या शब्दात सांगितले. शैवाकलाही आपली चूक कळली. त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि पश्चातापाने माणसाचं पाप हे जळून जातं. मनापासून त्याला या गोष्टीची जाणीव झाली आणि वेळीच त्याने आपली चूक सुधारली. आता शैवाक, सुशीला आणि विजय एकत्र मंत्रपठण करून अदृश्य झाले. हा अनुभव शैवाकसाठी नवीन होता. आपण सर्व पाहू शकतो, पण आपल्याला कोणी पाहू शकत नाही. त्याचं मन फुलपाखरासारखं इकडून तिकडे उड्या मारत होतं. उंच उंच जावं, तेथे आपल्याला कशाचं बंधन नाही. खूपच छान, सुंदर अनुभूती, सुरेख, अप्रतिम. त्याचं मन त्याला वेगवेगळ्या शब्दात वर्णन करून सांगत होतं. सर्वात पहिलं त्याने आपल्या घरी धाव घेतली. अगदी कुठी ते घर काही क्षणांचा प्रवास झाला. ते इच्छितस्थळी क्षणात पोचले होते. सुशीला, विजयही सोबतच होते. त्याचं मन आनंदून गेलं होतं. कसलाच अडथळा नाही. तो अदृश्यपणे घरात जाऊ शकत होता. पण घराची अवस्था बघून त्याला वाईट वाटत होतं. आई नुकतीच देवळातून आली होती. कोणीतरी तिला देवाला 7 नारळांचं तोरणमान सांगितलं होतं. ती देव, नवस, सायास करून थकून गेली होती. वेडी आशा घेऊन जगत होती. माझा शैवाक एक दिवस नक्कीच येणार. त्या साधूबाबांनी दिलेला शब्द आहे. ती मनाला कायम समजावत होती. खूप दिवसांनी तिला बघून मन खिन्न झालं होतं. वाटत होतं असंच जावं आणि तिला मिठी मारावी. बाबा मात्र या सगळ्यापासून खूप लांब होते. ते शांत बसले होते. फक्त वरवर शांत असलेले त्याचे बाबा क्षणाक्षणाला पुत्रक्षोभ करत होते. पूर्वीची त्यांची तरतरी कुठल्या कुठे गेली होती. शरीर पार थकून गेलं होतं. त्यांना बघून वाईट वाटत होतं. आपल्या आठवणीत ह्या दोघांची अवस्था अशी झाली आहे. अगदी बाजूला जाऊन बसला तरी त्यांना कळलं नव्हतं. कदाचित चुकून तो त्या रात्री त्या भुयारात घुसला नसता तर कुटीत पोचला नसता आणि आयुष्यभर शिकारीच्या नादात स्वतःचं आयुष्य हरवून बसला असता आणि आईवडिलांच्या कष्टाची जाणीव त्याला कधीच झाली नसती. तो विचारात हरवला असतानाच सुशीलाने त्याला बाहेर निघण्याचा इशारा केला. ते एकमेकांना पाहू शकत होते. विजय आणि सुशीला केव्हाचे त्याची वाट पाहत बाहेर होते, पण तो काही यायचं नाव घेईना. तेव्हा शेवटी सुशीला त्याला बोलवायला आली होती. तिघेजण बाहेर नेहा येण्याची वाट पाहत होते. थोड्याच वेळात नेहा नवीन ड्रेस घालून व्यवस्थित तयार होऊन बाहेर आली.
हातात देवळात जाण्यासाठी ताट होतं. आई येते ग देवळात जाऊन. आज उशीर होईल हां. येताना माझ्या मैत्रिणीकडे जाऊन ये. ती ताट सावरत झपझप पावलं टाकत देवळाच्या दिशेने निघाली. तसे तिघेही तिच्या मागे अदृश्य रूपात निघाले. विजयने त्या दोघांना शेवागच्या घरी जाण्यास सांगितले. देऊळ जवळ येताच विजय दोघांचा निरोप घेत दृश्य रूपात आला. देवळाच्या दिशेने चालू लागला. इकडे दोघेही पुन्हा घराजवळ येताच दृश्य रूपात आले. शैवाकने भगवी वस्त्रे घातली होती. शैवाक जेव्हा मगाशी अदृश्य रूपात घरात गेला तेव्हा त्याला धाकधूक वाटली नाही, पण आता त्याला दृश्य रूपात येऊन धाकधूक वाटत होती. आईबाबांना सामोरं जाताना थोडं दडपण आलं होतं. सुशिलाने त्याला धीर दिला, नामस्मरण करायला सांगितले. ते दोघेही हळूहळू घराच्या दिशेने निघाले. विजय देवळात पोचला तर नेहा गाभाऱ्यात पूजा करत होती. मनोभावे नमस्कार करत होती. विजय मागेच थांबला. तिची पूजा झाल्यावर नेहा प्रदक्षिणा घालताना तिचं लक्ष विजयकडे गेला. प्रदक्षिणा झाल्यावर नेहा विजयकडे आली. आज तू एवढी नटून का आली आहेस? खूप सुंदर दिसत आहेस. विजयने तिला प्रेमाने बघत विचारलं. नेहा थोडी लाजली, पण तिने स्वतःला लगेच सावरलं. मला आज तुमच्यासोबत यायचं आहे ना, म्हणून तिने स्पष्टीकरण दिलं. बरं, आपण असंच या देवळात लग्न केलं तर? विजयने तिला विचारलं. जास्त घाई केल्यासारखं नाही का वाटत? आत्ताच मी तुम्हाला भेटली, लगेचच मी लग्न केलं आणि काही झालं तर आईवडील बिचारे कुठे शोधतील मला? मी त्यांना पटवून देईन की तुम्हीच माझ्या आयुष्यात आहात असं. मग तेही तयार होतील. विजयलाही ही युक्ती पटली. त्याने जास्त आळेवेळे घेतले नाहीत. बरं, तुझ्या मनासारखं होऊ दे, विजय तिच्याकडे बघत म्हणाला. नेहाला त्याच्या बोलण्यात खूप आपलेपण जाणवत होतं. त्याच्यासोबत सुरक्षित वाटत होतं. याआधी कधी असं वाटलं नव्हतं तिला. तीही हळूहळू त्याच्या बाजूने विचार करू लागली होती. तुम्ही नक्की कुठे राहता? नेहाने न राहून प्रश्न विचारलाच. तू येते आहेस ना, बघ तेव्हाच. मी असं सांगून काय समजणार तुला? विजयने सांगितले. नेहाने मान हलवून दुजोरा दिला. मग नेहा आणि विजय कुटीच्या दिशेने निघाले. अदृश्य रूपात क्षणार्धात पोचणारा विजय चालून चालून कंटाळून गेला होता. जवळपास 1 तास चालून झाल्यावर कुटीजवळ पोचले होते. नेहा त्याला चालताना अनेक प्रश्न विचारत होती. विजय त्याला जमेल तशी उत्तरं देत पुढे चालत होता. कुटीत पोचताच विजयने तिला आत नेले. आमचे गुरुवर्य इथे आहेत, आपण त्यांना भेटू. मग तुझ्या ज्या काही शंका आहेत त्या त्यांनाच विचार, विजय हसत म्हणाला. विजय पाठोपाठ नेहाही गुरुवर्यांच्या कक्षेत पोचले. इकडे शैवाक आणि सुशिला दरवाजात उभे राहिले. आई बाबा बसले होते. आपल्या शैवाकसारखाच दिसतो ना? शैवाकची आई त्याच्या बाबांना म्हणाली. शैवाकच्या बाबांनीही तिकडे बघितलं. बघूया काय होते पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.